सध्याचं जे युग आहे हे सध्याचं युग हे AIचं युग आहे. कारण AIच्या मदतीने अनेक गोष्टी आता करता येतात. कारण AIच्या मदतीने नोट्स तयार करता येतात, ऑडिओ जनरेट करता येतात, व्हिडिओ जनरेट करता येतात, इमेज जनरेट करता येतात. तर आज आपण AIच्या मदतीने लाँग व्हिडिओ जे आहेत ते कशा पद्धतीने जनरेट करायचे याबद्दलची माहिती जी आहे ती माहिती घेणार आहोत. कारण AIच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून देणारे अनेक ॲप्स आहेत, अनेक वेबसाईट आहेत. परंतु हे जे ॲप्स आहेत यांच्यामध्ये लॉग इन करावं लागतं किंवा लॉग इन केल्यानंतर काही क्रेडिट फ्री दिले जातात आणि फार मोठा व्हिडिओ तयार करता येत नाही. 5 सेकंदाचे, 8 सेकंदाचे किंवा जास्तीत जास्त 1 मिनटाचे, 2 मिनटाचे व्हिडिओ तयार करता येतात. याच्यापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ फ्रीमध्ये कोणतीही AIची वेबसाईट किंवा AIचं ॲप जे आहे ते ॲप तयार करून देत नाही. तर आज आपल्याला AIचं असं ॲप मी तुम्हाला सांगणार आहे की कितीही मोठा व्हिडिओ म्हणजे 5 मिनटं, 7 मिनटं, 8 मिनटं याचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार करून देता येतो. तर याच्यामध्ये जे ॲप आहे त्या ॲपचं त्या ठिकाणी नाव आहे Google Notebook LM. असं जर गुगलवर टाकलं तर पहिलीच वेबसाईट येईल, Google Notebook LM ही वेबसाईट येईल. आता या वेबसाईटवर क्लिक केलं तर अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो डॅशबोर्ड तुमच्यासमोर येईल. तर या डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी ट्राय नोटबुक LM असं त्या ठिकाणी तुम्ही केलं तर ही विंडो जी आहे ती विंडो उघडेल. तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे आधी काही व्हिडिओ तयार केलेले आहेत, सॅम्पल त्या ठिकाणी दिलं जाईल. तर व्हिडिओ कसा तयार होतो याचं सॅम्पल या AI ॲपने दिलेलं आहे. तर या ठिकाणी इथं क्रिएट न्यू आहे किंवा खाली जर गेले तर क्रिएट न्यू नोटबुक असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुमच्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. तर या डॅशबोर्डमध्ये 4 ठिकाणी हा जो डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डमध्ये 4 ऑप्शन तुम्हाला खाली दिलेले दिसतात. त्याच्यामध्ये अपलोड फाईल म्हणजे तुम्हाला एक स्वतःची PDF फाईल जी आहे ती PDF फाईल, व्हिडिओ प्रॉम्प्ट असलेली PDF फाईल किंवा साधी टेक्स्ट असलेली PDF फाईल या ठिकाणी तुम्ही अपलोड केली, तिच्या मदतीने व्हिडिओ तयार करता येतो. दुसरा ऑप्शन दिलेला आहे की एखाद्या वेबसाईटवर काही मटेरियल आहे त्याच्या आधारावर व्हिडिओ तयार करायचा आहे किंवा आपलं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवरचा एखादा व्हिडिओ आहे तो व्हिडिओवरून आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे किंवा आपल्या ड्राईव्हमध्ये एखादी माहिती सेव्ह आहे तर त्याच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करता येते किंवा आपल्याकडे काही टेक्स्ट आहेत ते कॉपी करून त्या ठिकाणी पेस्ट करता येतात. तर आज आपण या 4 ऑप्शनपैकी या ठिकाणी अपलोड फाईल जी आहे, माझ्याकडे एक PDF फाईल मी तयार केलेली आहे त्याच्या मदतीने व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तयार करणार आहोत. आता या ठिकाणी डेस्कटॉपवर या ठिकाणी एक PDF फाईल मी तयार केलेली आहे की राज्यघटना म्हणजे काय आणि राज्यघटनेचे प्रकार. तर अशा प्रकारची PDF फाईल मी त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे. अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी व्हिडिओचं जे कंटेंट आहे ते कंटेंट या ठिकाणी जनरेट करण्यास त्यांनी सुरू करून दिलेलं आहे. त्यांनी व्हिडिओचं कंटेंट या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे. आता आपल्याला काही सजेशन्स करायचे असतील, काही सूचना करायची असेल किंवा हे जे कंटेंट आहे हे जे कस्टमाइज करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारचा मेसेज तयार करून या ठिकाणी सजेशन देखील पुरवता येतं. पण त्यांचं जे कंटेंट माझ्या PDFच्या आधारावर त्यांनी तयार करून दिलेलं आहे या कंटेंटवर मी समाधानी आहे म्हणून मी कोणत्याही प्रकारची सूचना करत नाही. तर या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन आहेत. आपल्याला ऑडिओ तयार करायचा आहे तर ऑडिओ किंवा व्हिडिओ किंवा माइंड मॅप तयार करायचा आहे, रिपोर्ट तयार करायचा आहे, फ्लॅश कार्ड तयार करायचं, क्विज तयार करायचं आहे, डाटा टेबल तयार करायचं आहे किंवा इन्फोग्राफिक तयार करायचं आहे. तर हे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ त्या ठिकाणी जनरेट करायचा आहे. तर व्हिडिओवर आपण त्या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्यासमोर 2 ऑप्शन आलेले आहेत, एक्सप्लेनर आणि ब्रीफ. आता एक्सप्लेनरमध्ये तुम्ही मोठा लाँग जो व्हिडिओ आहे तो लाँग व्हिडिओ तयार करता येईल. ब्रीफमध्ये छोटासा 1-2 मिनटाचा व्हिडिओ तयार केला जाईल. तर आपल्याला एक्सप्लेनरमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ तयार करायचा आहे. ते या ठिकाणी लँग्वेज दिलेली आहे
तर इंग्लिश या ठिकाणी आपण मराठीमध्ये व्हिडिओ तयार करणार आहोत. म्हणून खाली जाऊन आपल्याला मराठी लँग्वेज जी आहे ती मराठी, कारण वेगवेगळ्या लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये मराठीसुद्धा आहे, तर मराठी लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर स्टाईल कोणती वापरायची आहे, ऑटो राहू द्यायची आहे का कस्टमाइज स्टाईल आहे, क्लासिक आहे, व्हाईट बोर्ड आहे, तर आपल्याला ऑटो सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी जनरेट व्हिडिओ जो आहे तो जनरेट व्हिडिओ या ठिकाणी व्हिडिओ जनरेट होण्याची प्रोसेस ही खाली सुरू झाली आहे. तर साधारणतः हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ या ठिकाणी जनरेट करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. तर साधारणतः 2-3 मिनटामध्ये या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ जनरेट होतो. तर मी या वेबसाईटवरून एक व्हिडिओ जनरेट केलेला आहे, तो या ठिकाणी मी दाखवतो. तर मी या ठिकाणी डाउनलोड फोल्डरमध्ये या ठिकाणी एक व्हिडिओ जो आहे तो जनरेट केलेला आहे. तर साधारणतः एक व्हिडिओ जनरेट केलेला आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी असा व्हिडिओ जो आहे तो असा व्हिडिओ भारतीय संविधानाबद्दल मी व्हिडिओ तयार केला होता. तर साधारणतः भारतीय राज्यघटनेवर कोणकोणत्या देशांच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे ते याच्याबद्दल असा प्रकारचा व्हिडिओ मी तयार केलेला होता. आणि तो जो व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी त्यांनी जनरेट करून दिलेला आहे. आता आपली प्रोसेस सुरू आहे, तर त्याच्यामध्ये साधारणतः 2-3 मिनिटांमध्ये या ठिकाणी खाली व्हिडिओ जनरेट होईल. व्हिडिओ जनरेट केल्यानंतर त्या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करता येईल. आणि डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तो व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर देखील अपलोड करता येईल किंवा इतर ठिकाणी जे आहे ते इतर ठिकाणी त्या ठिकाणी अपलोड करता येईल. आता जनरेट करण्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस सुरू आहे. तर साधारणतः 2-4 मिनिटांमध्ये इथे जनरेट झाला की आपण तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ डाउनलोड करू शकतो आणि त्याचा लेक्चरसाठी किंवा युट्यूबवर अपलोड करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावर अपलोड करण्यासाठी याचा उपयोग जो आहे तो उपयोग करता येतो. तर अशा पद्धतीने आपल्याला अत्यंत कमी श्रमामध्ये लॉंग जो व्हिडिओ आहे तो लॉंग व्हिडिओ तयार करता येतो.